सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। ही काही दृश्य आपण बघतोय सोलापुरातली आहेत। सोलापुरात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रवीण गायकवाडांवरील शाईफेकीच्या निषेधार्थ मराठा समाजाची ही बैठक होती। या बैठकीमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्तेच एकमेकांसमोर भिडल्याचं पाहायला मिळालं। एक मोठी बातमी आपण बघतोय, सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। ही काही दृश्य आपण बघतोय। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र याच बैठकीत मराठा समाजाचे कार्यकर्तेच एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्या सोबत आहेत। अभिषेक, निश्चितच आपण जर पाहिलं तर गायकवाड यांच्या समर्थनार्थ आज सोलापुरातील जे शासकीय विश्रामगृह आहे येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे त्या ठिकाणी आले होते। मात्र अक्कलकोटमध्ये ज्या कार्यक्रमात राडा झाला, जन्मेजयराजे भोसले यांच्या कार्यक्रमात जो राडा झाला होता ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र त्यांचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि मराठा समाजातील काही कार्यकर्ते यांच्यात अचानकपणे बोलण्यातून वाद झाला। या वादातून त्यांचं रूपांतर काहीसा हाणामारी झाल्याचं आणि वादावादी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत मराठा समाजातील जे स्थानिक नेते आहेत हे प्रकरण सावरण्याचा आणि दडपण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे। मात्र दोन्ही गटाच्या बाजूने जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जन्मेजय राजे पण असतील ते अगदी स्पष्ट भूमिका त्यांनी दिलेली आहे की जो काय प्रकार घडला तो खरंच निंदनीय आहे। त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा किंवा आमचा कोणताही सहभाग नाही आहे। मात्र जे घडलं ते चुकीचं घडलेलं आहे। त्या अनुषंगाने ते पाठिंबा देण्यासाठी आजच्या या बैठकीला आलेले होते। मात्र या बैठकीत राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी अभिषेक, या ठिकाणी आपण बघतोय की संभाजी ब्रिगेडचे सुद्धा कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या प्रमाणावर होते आणि संभाजी ब्रिगेडच्याच काही कार्यकर्त्यांच्या वक्तव्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय, अशी सुद्धा माहिती मिळते। निश्चितच अगदी गायकवाडांनी आरोप देखील केलेला होता की जन्मेजय राजेंवर देखील त्यांनी काहीशी शंका त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती। आजच्या या मराठा समाजाच्या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडसह अन्य अनेक संघटना सहभागी झालेल्या होत्या। मात्र व्यक्तिगत लेवलला संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत हा प्रकार घडलेला तेही या ठिकाणी संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा राग कुठेतरी अनावर झाला होता आणि तो राग उफाळून येताना आपल्याला दिसून येतोय। अगदी या सगळ्यामध्ये अभिषेक, जन्मेजय राजेंच्यावर काय नेमका आक्षेप घेण्यात आला होता किंवा त्यांच्यावर काय आरोप करण्यात आले होते त्याबद्दल जरा सविस्तर सांगा। निश्चितच अक्कलकोटमध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गायकवाडांना हे बोलवण्यात आलेलं होतं। मात्र त्या कार्यक्रमात ज्या स्वागताच्या वेळी अचानक जो प्रकार घडला, शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील, काटे असतील किंवा इतर जे कार्यकर्ते असतील त्यांनी अचानकपणे येऊन शाई फेकाफेकी करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी नेमकं जे जन्मेजय राजेंचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। मात्र या ठिकाणावरून जेव्हा गायकवाड हे अकलूस या ठिकाणी गेले त्यांना काहीशी माहिती मिळाली मग त्यांनी या ठिकाणी जन्मेजय राजेंवर देखील शंका व्यक्त केली की त्यांचा देखील या प्रकरणात हात असू शकतो अशी शंका व्यक्त केली। त्यातनं मराठा समाजाला पाठिंबा मिळाला पाहिजे यासाठी जन्मेजय राजे स्वतः या आजच्या मराठा समाजाच्या बैठकीत शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते। अगदी अभिषेक, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। ही दृश्य आपण बघतोय, सोलापुरात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि मराठा समाजाच्या बैठकीतच मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा कार्यकर्तेच एकमेकांना भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाली होती आणि त्याच शाईफेकीच्या निषेधार्थ या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शाईफेकीचा निषेध करण्यात आला। मात्र यामध्ये मराठा कार्यकर्ते एकत्र आले आणि मराठा कार्यकर्त्यांच्याच काही वक्तव्यांमुळे एकमेकांमध्ये त्यांचा वाद वाढला आणि गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ही काही दृश्य आपण बघतोय, मराठा समाजाच्या बैठकीमध्ये झालेल्या गोंधळाची ही दृश्य आहेत। गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। मराठा समाजाचे कार्यकर्ते विविध संघटनांमधले हे या गोष्टीचा निषेध करतात, जशास तसं उत्तर देण्याची भाषा बोलली जाते। तर दुसरीकडे सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाचे कार्यकर्तेच एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात सोलापूरला, आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्या सोबत आहेत। अभिषेक,
निश्चितच आपण पाहतोय गेल्या अनेक काळापासून हा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी मराठा समाजातील जे ज्येष्ठ नेते आहेत हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते असतील किंवा जन्मेंद्र राजेंचे देखील कार्यकर्ते असतील हे थोडंसं संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत मराठा समाजाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न दिसून येतोय की हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे। एकंदरीत आजच्या या बैठकीमध्ये कुठेतरी वाद होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती आणि अशाच पद्धतीनं हा आता वाद या ठिकाणी उफाळून आलेला आपल्याला दिसून येतोय। एकंदरीत पुढे कशा पद्धतीनं आंदोलन करायचं ही भूमिका ठरवण्यासाठी खरं तर मराठा समाजाच्या आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र हा मुद्दा बाजूला राहून या ठिकाणी अंतर्गत वाद हा उफाळून आलेला आपल्याला दिसून येतोय। अगदी अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।